नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 जुलै 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र मघा आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:31 ते 9:12 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:52 ते दुपारी 12:33 आणि यमगंड काळ दुपारी 3:54 ते 5:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू आणि शुक्राबरोबर युतियोग करेल. मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस संयम, आत्मनियंत्रण आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज विशेष सकारात्मक अनुभव मिळू शकतात. मात्र भावनांच्या भरात घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात. आज चंद्र तुमच्या पंचम भावात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युतियोग निर्माण करत आहे. त्याचबरोबर द्वितीय स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र योग तयार होत असल्यामुळे मानसिक चंचलता वाढू शकते. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असाल तर आजचा दिवस साधना, जप किंवा ध्यानासाठी अतिशय अनुकूल आहे. काही विशेष आध्यात्मिक अनुभव मिळू शकतात. मात्र गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. प्रेम संबंधात असाल तर छोट्या कारणामुळे वाद निर्माण होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांनी भावनांच्या आरी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नये. आज अंदाज चुकण्याची शक्यता अधिक आहे. आजचा संदेश: आज भावना नव्हे तर संयम आणि विवेक यांनाच सर्वाधिक महत्त्व द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस घरगुती वातावरणात संयम राखण्याचा आहे. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा, अन्यथा छोट्या कारणामुळे वाद निर्माण होऊ शकतात. हा चंद्रमा तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युतियोग निर्माण करत आहे. त्याचबरोबर तुमच्या राशीतील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र योग सुद्धा करत आहे. घरातील वातावरणात काहीसा तणाव जाणवू शकतो. विशेषतः घरातील महिला सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. घर, जमीन, मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आज पुढे ढकलणेच योग्य राहतील. संयम आणि समजूतदारपणा यामुळे अनेक अडचणी सहज टाळता येतील. आजचा संदेश: आज शांतता राखली तर घरातील अनेक तणाव आपोआप दूर होतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस धावपळ, प्रवास आणि जबाबदाऱ्यांचा असेल. कामाचा वेग वाढेल, पण त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युतियोग निर्माण करत आहे. मंगळ आणि हर्षल बरोबर तयार होणारा केंद्रयोग मानसिक अस्थिरता आणि घाई गडबड वाढवू शकतो. कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात.
दिवसभर अनेक कामं एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, मात्र आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. थकवा, डोकेदुखी किंवा तणाव जाणवू शकतो. आज कोणतीही मोठी कमिटमेंट, करार किंवा भविष्यातील महत्त्वाचे नियोजन टाळणेच योग्य ठरेल. निर्णय घेण्यापेक्षा परिस्थितीचे निरीक्षण करण्यावर भर द्या. आजचा संदेश. आज घाईपेक्षा संयम अधिक फायदेशीर ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा आहे. कोणताही आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. विवेकाने घेतलेला निर्णयच तुमचं नुकसान टाळू शकतो. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युत योग निर्माण करत आहे. तसेच मंगळ आणि हर्षलबरोबर केंद्र योग तयार होत असल्यामुळे आर्थिक बाबतीत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आज गुंतवणूक, कर्ज, मोठे व्यवहार किंवा पैशाशी संबंधित निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्या. चुकीची गुंतवणूक किंवा फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही आकर्षक ऑफर किंवा प्रलोभनाला बळी पडू नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांना तुमच्या सहकार्याची गरज भासू शकते. शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या. आजचा संदेश. आज आर्थिक बाबतीत घेतलेले सावधगिरी भविष्यात मोठे नुकसान टाळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस संयमाची परीक्षा घेणार आहे. राग, अहंकार किंवा घाईघाईने दिलेली प्रतिक्रिया तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे शांतपणे पाहण्याचा प्रयत्न करा. आज चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युत योग निर्माण करत आहे. दशम स्थानातील मंगळ आणि हर्षलबरोबर केंद्र योग तयार होत असल्यामुळे कार्यक्षेत्रात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादात पडू नका. भावना नियंत्रणात ठेवूनच निर्णय घ्या. कठोर शब्द किंवा टोकाची प्रतिक्रिया टाळा. मौनम सर्वार्थ साधनम हे सूत्र विशेष करून लक्षात ठेवा. शांतता आणि संयम यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. आजचा संदेश. आज शांत राहणारा व्यक्ती खरा विजेता ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस मानसिक ताण आणि भावनिक चढ उतार घेऊन येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाचा निर्णय स्वतःला थोडा वेळ द्या. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युत योग निर्माण करत आहे. दशम स्थानातील मंगळ आणि हर्षलबरोबर केंद्रयोग तयार होत असल्यामुळे मानसिक दडपण वाढू शकतं. आज ताण तणाव जास्त जाणवेल. आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. मोठी गुंतवणूक, कर्ज किंवा महत्त्वाचे व्यवहार शक्यतो पुढे ढकला. हा मानसिक ताण तात्पुरता आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्या भावना समजून घ्या आणि अनावश्यक वाद टाळा. आजचा संदेश. आज संयमाने घेतलेले निर्णय उद्याचे यश निश्चित करतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीकरता आजचा दिवस आर्थिक बाबतीत विशेष सावधगिरी बाळगण्याचा आहे. खर्च, गुंतवणूक, आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतो. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युत योग निर्माण करत आहे. तसेच अष्टम स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र योग तयार होत असल्यामुळे आर्थिक बाबतीत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आज खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन गुंतवणूक करताना सर्व बाजू तपासून पहा. मित्रपरिवारासोबत छोट्या कारणामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात.
कोणत्याही आर्थिक व्यवहारात घाई करू नका. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक ताण वाढू देऊ नका. आजचा संदेश. आज संयम आणि योग्य नियोजन हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने सावधगिरीचा आहे. कार्यक्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलले तर अधिक हिताचं ठरेल. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युत योग निर्माण करत आहे. सप्तम स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्रयोग तयार होत असल्यामुळे कार्यक्षेत्रात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं. आज वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या विरोधात काही गैरसमज किंवा षडयंत्र निर्माण होऊ शकतं, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. वैवाहिक जीवनातही छोट्या कारणामुळे वाद होऊ शकतो. शांतता आणि संयम राखल्यास परिस्थिती सहज नियंत्रणात येईल. आजचा संदेश. आज प्रत्येक निर्णय संयमाने घ्या, कारण घाई अडचणी वाढवू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. आजचा दिवस अध्यात्म, श्रद्धा आणि अंतर्मनाशी जोडणारा आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष अनुभव मिळू शकतात. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युत योग निर्माण करत आहे. षष्ठ स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्रयोग तयार होत असल्यामुळे आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं आवश्यक राहील. धार्मिक कार्य, जप, ध्यान आणि साधनेसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. काही अनपेक्षित लाभही मिळू शकतात, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थकवा किंवा किरकोळ त्रास जाणवू शकतो. मोठे निर्णय किंवा नवीन कामाची सुरुवात आज टाळलेलीच योग्य ठरेल. आजचा संदेश. आज अध्यात्मातून मिळणारी ऊर्जा तुमचे मन अधिक स्थिर करेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस आरोग्य आणि आर्थिक निर्णयामध्ये विशेष सावधगिरी बाळगण्याचा आहे. कोणतीही घाई किंवा प्रलोभन तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युत योग निर्माण करत आहे. पंचम स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र योग होत असल्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण वाढू शकतो. आरोग्याच्या जुन्या तक्रारी पुन्हा जाणवू शकतात. नवीन कामाची सुरुवात करू नका. आर्थिक व्यवहार, गुंतवणूक किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहा. शांत राहून दिवस नियोजनपूर्वक घालवल्यास मोठ्या अडचणी टाळता येतील. आजचा संदेश. आज सावधगिरीच तुमचे सर्वात मोठे संरक्षण ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस वैवाहिक जीवन आणि भागीदारीच्या बाबतीत संयम राखण्याचा आहे. गैरसमज टाळले तर अनेक समस्या सहज सुटू शकतात. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युत योग निर्माण करत आहे. चतुर्थ स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र योग तयार होत असल्यामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर वाद होऊ शकतात. गैरसमज वाढू देऊ नका. जोडीदाराच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. भागीदारीच्या व्यवसायात असाल तर कोणताही मोठा निर्णय पुढे ढकला. शांत संवादामुळे अनेक गोष्टी सहज मार्गी लागू शकतात. आजचा संदेश. आज नातेसंबंध टिकवण्यासाठी अहंकार नव्हे तर समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास.
मीन राशीकरता आजचा दिवस आरोग्य, सावधगिरी आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून किंवा चुकीच्या मार्गदर्शनापासून स्वतःला दूर ठेवा. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून केतू आणि शुक्राबरोबर युतियोग निर्माण करत आहे. तृतीय स्थानातील मंगळ आणि हर्षलबरोबर केंद्रयोग तयार होत असल्यामुळे मानसिक गोंधळ आणि चुकीचे निर्णय होण्याची शक्यता वाढू शकते. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. शारीरिक दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. कोणाच्याही गोड बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नका. फसवणूक किंवा भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. जीवनाची दिशा बदलतील असे मोठे निर्णय आज अजिबात घेऊ नका. संयम बाळगा आणि परिस्थिती स्पष्ट होण्याची वाट पहा. आजचा संदेश. आज सावध राहाल तर उद्याचा मार्ग अधिक सुरक्षित आणि यशस्वी बनेल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 जुलै 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.